तर आपण काय बनवतो पहिला पदार्थ? मी ना आज पालक आणि कोथिंबीरीचा चिवडा बनवणार आहे. पालक कोथिंबीरीचा चिवडा. येस. बरं, मला साहित्य सांगते काय काय? पोहे तळून घ्यायचे, कॉर्नफ्लॉवर लावून कोथिंबीर तळून घ्यायची, ओके, कॉर्नफ्लॉवर लावून पालक तळून घ्यायचा, भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, पिठी साखर, मिरच्या आणि मीठ. चला साहित्य बघितलं, आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला हे सांग, हे काय काय केलं? कॉर्नफ्लॉवर लावून वगैरे काय काय? हो, म्हणजे याला कॉर्नफ्लॉवर लावून ते तळून घ्यायचं आहे. तसंच पालकाच्या बाबतीमध्ये सुद्धा करायचं. व्यवस्थित तो चिरून घ्यायचा, कॉर्नफ्लॉवर लावायचा आणि तळून घ्यायचा. खुसखुशीत व्हायला पाहिजे. चिवडा म्हटल्यानंतर ती स्पेशालिटी असते ना, खुसखुशीत. येस, साहित्य बघितलं. आता तुला काय करायचं? सोपं आहे, मिक्स करायचं आपल्याला सगळं फक्त व्यवस्थित. ही रेसिपी तुला सुचलेली आहे का कशी? आता मला सुचली असं आपण म्हणूया. पण आपण आपल्या आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो, त्यामुळे आई आणि आजी त्यांची लाडकी रेसिपी आहे ही. घरी पटकन कोणीतरी आले, तीळ, तीळ, मिरच्या घाल भरपूर, मला आवडतं. हो चालेल. तिखट? तुला तिखट आवडतं? नाही, मी खूप कमी तिखट खाते, पण म्हणजे आज तुमच्यासाठी बनवतेय मी, त्यामुळे. आपण ते दोन्ही हे घेतलं, काय म्हणतो आपण ते? कोथिंबीर, कोथिंबीर, त्याच्यानंतर पालक, कॉर्नफ्लॉवर लावलाय त्याला, आणि पोहे, भाजलेले तळलेले पोहे, तीळ, पिठी साखर, मिरच्या आणि मीठ चवीपुरतं. आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि खाऊन टाकायचं, आणि लगेच खाऊन टाकायचं. फर्स्ट क्लास. ऍक्च्युली पुण्यात ना पाहुणे पटकन येतात आणि पुणेकर पाहुण्यांना खूप छान एंटरटेन सुद्धा करतात. मलाच खूप हसायला येतं. तेच म्हटलं पुण्यात पटकन पाहुणे येतात. हे पहिलं वाक्य ज्याच्यावर मी नाराजी व्यक्त करीन. मुळात पटकन यायचं नसतं, एक तर सांगून यायचं असतं, आणि दुपारी 1 ते 4 तर विषयच नाही काही. आणि त्यातही तुम्ही आलात तर त्यानंतर आम्ही स्वागत कसं करायचं हे आम्ही ठरवू. मी तुम्हाला माझ्या बाबांचीच मजा सांगते. मी कुठेतरी बाहेर गेले होते आणि 2 वाजता बाबांचा मला फोन आला की मृण्मयी तू कधी घरी येतेस? म्हणलं का हो बाबा, येते थोड्या वेळात. नाही, मी आता झोपणार आहे, त्याप्रमाणे मला दार उघडायला उठायला लागतंय की काय. मी हात टेकले होते बाबांसमोर. म्हणलं यापुढे मी किल्ली घेऊन जात जाईन, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. ओके, तुझा हा चिवडा मी खाऊन बघतोय. सरस. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक कोथिंबीर चिवडा बनवण्याकरता लागणारं साहित्य: तळलेले पोहे, भाजलेले शेंगदाणे, कॉर्नफ्लॉवर लावून तळलेला पालक, कॉर्नफ्लॉवर लावून तळलेली कोथिंबीर, भाजलेले तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये तळलेले पोहे घेऊन त्यामध्ये तळलेली कोथिंबीर, तळलेला पालक, भाजलेले शेंगदाणे आणि आवडीनुसार पिठी साखर घालावी. नंतर त्यामध्ये भाजलेले तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं आणि पालक कोथिंबीर चिवडा सर्व्ह करावा.